Good afternoon, friends. Good afternoon to all my SYBSC students. Friends, our ACS college has started this online learning program, and I hope you all are enjoying my lectures of zoology. In today's lecture of animal diversity third, in this paper, we are going to learn chapter number 6, that is study of Scoliodon. We directly jump on this chapter because Scoliodon is special animal, special fish that you are going to learn in this year. So we'll study chapter number 6, study of Scoliodon. The name or title of the chapter is study of Scoliodon. मग आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे स्कॉलिडॉनची सिस्टमॅटिक पोझिशन, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, हॅबिट अँड हॅबिटॅट. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न सिस्टमॅटिक पोझिशन, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, हॅबिट अँड हॅबिटॅट. शार्क्स आर ऑफ ग्रेट बायोलॉजिकल इंटरेस्ट. बघा, स्कॉलिडॉन हा एक फिश आहे, मासा आहे, शार्क टाईपचा फिश आहे आणि जनरली याला इंडियन शार्क असं म्हटलं जातं किंवा लोकल लँग्वेजमध्ये याला डॉग फिश असं सुद्धा म्हटलं जातं. स्कॉलिडॉन इज ऑफ ग्रेट बायोलॉजिकल इंटरेस्ट बिकॉज इट शोज बेसिक वर्टिब्रेट प्लॅन अँड सम ऑफ देअर ॲनाटॉमिकल फीचर्स आर सीन इन द अर्ली एम्ब्रियोज ऑफ हायर वर्टिब्रेट्स. स्कॉलिडॉनचा अभ्यास करताना आपल्याला हे बघायला मिळतं की स्कॉलिडॉनच्या बॉडीचा प्लॅन हा कॉर्डेटच्या बॉडीचा प्लॅन आहे आणि इतर जे कॅरेक्टर आहेत ते हायर वर्टिब्रेटप्रमाणे आहेत. म्हणून हा जो इंडियन शार्क आहे स्कॉलिडॉन किंवा याला डॉगफिश म्हटलं जातं, तो शार्क किंवा स्कॉलिडॉन हा महत्त्वाचा आहे. नाव सिस्टमॅटिक पोझिशन ऑफ स्कॉलिडॉन. स्कॉलिडॉनचं क्लासिफिकेशन. सिस्टमॅटिक पोझिशन मीन्स क्लासिफिकेशन. जेव्हा आपण एखाद्या ॲनिमलचं वर्गीकरण करतो, वर्गीकरण शास्त्रामध्ये किंवा टॅक्झॉनॉमीमध्ये किंवा सिस्टमॅटिक्समध्ये त्याला सिस्टमॅटिक पोझिशन असं म्हटलं जातं. मग आता स्कॉलिडॉनची जर सिस्टमॅटिक पोझिशन आपण बघितली तर सुरुवातीला आहे किंगडम. किंगडम या कॅटेगरीपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस या पद्धतीने, या पायऱ्यांनी आपण कोणत्याही ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो. म्हणजेच सुरुवातीला मोठा ग्रुप, नंतर छोटा ग्रुप, नंतर छोटा छोटा करत करत आपण जीनस स्पेसिसपर्यंत येतो. म्हणजेच याचा किंगडम आहे किंगडम ॲनिमालिया, कारण याच्या बॉडीमध्ये सर्व ॲनिमल कॅरेक्टर आहेत. इट कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. इट शोज ऑल द ॲनिमल कॅरेक्टर्स. देअरफॉर किंगडम इज किंगडम ॲनिमालिया. किंगडम कोणता आहे तर ॲनिमालिया आहे. दुसरा कॅटेगरी आहे फायलम. फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटचे सर्व कॅरेक्टर त्याच्यात प्रेझेंट आहेत. दॅट इज प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. म्हणजे बॅक साईडला एक स्ट्रिंग लाईक किंवा वायर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला आपण नोटोकॉर्ड असं म्हणतो. तो नोटोकॉर्ड स्कॉलिडॉनच्या बॉडीमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेला दिसतो, म्हणून स्कॉलिडॉनचा फायलम आहे कॉर्डेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा और क्रॅनिएटा. स्कॉलिडॉनचा सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा किंवा त्यालाच क्रॅनिएटा असं सुद्धा म्हटलेलं आहे. सब फायलम हा फायलमच्या नंतरचा छोटा ग्रुप आहे. बघा, कॉर्डेटचं क्लासिफिकेशन आपण बघितलं, त्याच्यामध्ये फायलम कॉर्डेटाचे 2 ग्रुप आपण केले होते. एक आहे क्रॅनिएटा आणि दुसरा ग्रुप आहे क्रॅनिएटा. तर सब फायलम व्हर्टिब्रेटा और क्रॅनिएटा. सब फायलम इथं घेतला आहे. व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट आहे किंवा क्रॅनिएटा. सब फायलम क्रॅनिएटा. क्रॅनियम इज प्रेझेंट, म्हणजे ब्रेन बॉक्स किंवा क्रॅनियम
डोक्याची जी कवटी आहे क्रॅनियम ती प्रेझेंट आहे, म्हणून फायलम सब फायलम क्रॅनिएटा, किंवा त्याला जॉज प्रेझेंट आहे, जबडे प्रेझेंट आहे म्हणून सब फायलम क्रॅनिएटा. सेक्शन बघा आता पुढचं क्लासिफिकेशन, सेक्शन ग्नॅथोस्टोमेटा. स्कॉलिडॉनचा सेक्शन आहे ग्नॅथोस्टोमेटा. ग्नॅथा मीन्स जॉज. बघा जॉज प्रेझेंट आहे म्हणून याचा सेक्शन आहे ग्नॅथोस्टोमेटा. क्लास आहे क्वाड्रिकथायस. क्वाड्रिकथायस हा त्याचा क्लास आहे, म्हणजेच कार्टिलेजिनस फिश आहे म्हणून त्याचा क्लास आहे क्वाड्रिकथायस. बघा फिशेसमध्ये दोन प्रकारचे फिशेस असतात. काही असतात ऑस्टिकथायस म्हणजे बोन्स प्रेझेंट असतात, आणि काही असतात क्वाड्रिकथायस म्हणजे त्याच्यामध्ये बोन्स ॲबसेंट असतात, कार्टिलेज प्रेझेंट असतं, म्हणून हा कार्टिलेजिनस फिशेस आहे म्हणून याचा क्लास आहे क्वाड्रिकथायस. त्याची ऑर्डर आहे प्लुरोट्रिमेटा. याची ऑर्डर आहे प्लुरोट्रिमेटा. फॅमिली आहे कार्क्यारिनिडी. कार्क्यारिनिडी त्याची फॅमिली आहे. जीनस आहे स्कॉलिडॉन. स्पेसिस आहे सॅराकोवा. स्कॉलिडॉन सॅराकोवा हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. जीनस आहे स्कॉलिडॉन, स्पेसिस आहे सॅराकोवा. मग आता जर सिस्टमॅटिक पोझिशन आपण जर बघितली तर पहिल्यांदा आहे किंगडम आहे ॲनिमालिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा, सेक्शन ग्नॅथोस्टोमेटा, क्लास क्वाड्रिकथायस, ऑर्डर प्लुरोट्रिमेटा, फॅमिली कार्क्यारिनिडी, जीनस स्कॉलिडॉन, स्पेसिस आहे सॅराकोवा. पुन्हा सिस्टमॅटिक पोझिशन आपण बघू. किंगडम ॲनिमालिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा और क्रॅनिएटा, सेक्शन ग्नॅथोस्टोमेटा, क्लास क्वाड्रिकथायस, ऑर्डर प्लुरोट्रिमेटा, फॅमिली कार्क्यारिनिडी, जीनस स्कॉलिडॉन, स्पेसिस सॅराकोवा. ही आपण त्याची सिस्टमॅटिक पोझिशन बघितली. नाऊ हॅबिटॅट ऑफ स्कॉलिडॉन. स्कॉलिडॉनचा हॅबिटॅट आपल्याला बघायचा आहे. हॅबिटॅट मीन्स द नॅचरल प्लेस वेअर दॅट ॲनिमल इज मोस्टली फाउंड. म्हणजे हॅबिटॅट म्हणजे त्याचा नैसर्गिक अधिवास. कोणताही ॲनिमल कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतो तो भाग म्हणजे त्याचा हॅबिटॅट, नैसर्गिक अधिवास. स्कॉलिडॉन इज अ शार्क ऑफ द इंडियन सीज. स्कॉलिडॉन हा भारताच्या आसपास जो समुद्र आहे इंडियन सीज तिथला हा शार्क टाईपचा फिश आहे स्कॉलिडॉन. It has a wide distribution in the Indian Ocean, Bay of Bengal, Eastern Pacific Ocean and in Atlantic Ocean. हा याचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं आपण म्हणजे विभागणी जर बघितली तर इंडियन ओशनमध्ये हा आढळतो म्हणजे हिंदी महासागर, बे ऑफ बंगाल बंगालचा उपसागर, ईस्टर्न पॅसिफिक ओशन पॅसिफिक महासागरामध्ये हा आढळतो, अँड इन ॲटलांटिक ओशन अटलांटिक महासागरामध्ये सुद्धा हा आढळतो. अलॉंग द कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा जो कोस्टल रिजन आहे म्हणजेच किनारपट्टीचा भाग जो आहे समुद्राचा दक्षिण अमेरिकेचा तिथंसुद्धा हा स्कॉलिडॉन नावाचा फिश इंडियन शार्क किंवा डॉगफिश हा आढळतो. हा झाला त्याचा हॅबिटॅट म्हणजेच हा माराईन फिश आहे. इट इज टोटली अ माराईन फिश. इट इज नॉट अ फ्रेश वॉटर फिश. नदीच्या पाण्यामध्ये हा फिश जगणार नाही कारण हा माराईन फिश आहे, समुद्राच्या पाण्यात आढळतो आणि म्हणून हा माराईन फिश आहे. नाऊ हॅबिट्स. याच्या हॅबिट्स म्हणजे याच्या सवयी काय काय आहेत रेग्युलर लाईफमध्ये त्याच्या. इट इज कार्निव्होरस फिश. इट इज कार्निव्होरस फिश. हा कार्निव्होरस फिश आहे म्हणजे हा मांसाहारी फिश आहे. फिशेसचे फिडिंग हॅबिटनुसार जर प्रकार आपण बघितले तर 3 प्रकारचे फिशेस आपल्याला आढळतात. पहिला आहे हार्बिव्होरस फिशेस जे प्लांट्सवर जगतात. दुसरं आहे कार्निव्होरस फिशेस जे इतर ॲनिमल्सवर आणि इतर छोट्या फिशेसवर जगतात. आणि तिसरा प्रकार आहे ऑमनिव्होरस फिशेस.
ऑमनिव्होरस फिशेसमध्ये हे तिन्ही प्रकार आपल्याला आढळतात. म्हणजे ते हर्बिव्होरससुद्धा आहेत आणि कार्निव्होरससुद्धा आहेत. ते आहेत ऑमनिव्होरस फिशेस. असे 3 प्रकार फीडिंग हॅबिटनुसार आपल्याला आढळतात. स्क्वॅल्डॉन जर आपण बघितला तर तो कार्निव्होरस फिश आहे, मांसाहारी मासा आहे. अँड इट इज व्होरॅशियस फीडर. हा व्होरॅशियस फीडर आहे, म्हणजे त्याला जास्त फूड मटेरियल लागतं म्हणून तो व्होरॅशियस फीडर आहे. म्हणजे व्होरॅशियस म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त त्याला अन्न लागतं, म्हणजे हा कायम फूड मटेरियलच्या शोधात असतो. इट इज ऑलवेज इन सर्च ऑफ फूड. द स्क्वॅल्डॉन इज फास्ट स्विमर. हा पाण्यामध्ये वेगाने स्विमिंग करतो, पोहतो. इट इज अ फास्ट स्विमर अँड ॲक्वॅटिक ब्रिदर लाईक अदर फिशेस. हा कल्ल्यांच्या साह्यानं पाण्यात डिझॉल्व झालेला ऑक्सिजन हा रेस्पिरेशनसाठी वापरतो. सेक्सेस आर सेपरेट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल वेगवेगळा बघायला मिळतात. म्हणजे मेल स्क्वॅल्डॉन वेगळा आहे आणि फिमेल स्क्वॅल्डॉन वेगळा आहे. इट कॅन बी डिस्टिंग्विशेबल एक्सटर्नली. एक्सटर्नली आपण शार्कमध्ये आपण मेल कोणता आणि फिमेल कोणती हे एक्सटर्नली ओळखू शकतो. फर्टिलायझेशन इज इंटरनल. फर्टिलायझेशन म्हणजे काय बघा. आता फर्टिलायझेशनची डेफिनेशन जर आपण बघितली तर युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स फॉर्मिंग झायगोट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स टू फॉर्म अ झायगोट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. त्याला म्हणायचं आहे फर्टिलायझेशन. जेव्हा मेल गॅमेट स्पर्म आणि फिमेल गॅमेट ओव्हा यांचं फ्युजन होऊन झायगोट तयार होतो, ज्याच्यामध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, त्या प्रक्रियेला म्हणायचं फर्टिलायझेशन. जनरली सगळे ॲनिमल जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारे फर्टिलायझेशन बघायला मिळतं. एक आहे इंटरनल फर्टिलायझेशन, दुसरं आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन. जेव्हा फिमेलच्या बॉडीमध्येच मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन झायगोट तयार होतो, त्याला म्हणायचं इंटरनल फर्टिलायझेशन. आणि जेव्हा फिमेलच्या बॉडीच्या बाहेर मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन फर्टिलायझेशन होतं, त्याला म्हणायचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आता स्क्वॅल्डॉनमध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल फर्टिलायझेशन बघायला मिळतं. द स्क्वॅल्डॉन इज व्हिव्हिपॅरस. स्क्वॅल्डॉन हा फिश जो आहे तो व्हिव्हिपॅरस आहे. बघा आता फिशेसमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ओव्हिपॅरस फिशेस आणि दुसरं आहे व्हिव्हिपॅरस फिशेस. आणि 3 प्रकार आहेत. तिसरं आहे ओव्हो व्हिव्हिपॅरस फिशेस. म्हणजे जे फिशेस अंडी देतात, एग लेइंग करतात, त्यांना म्हणायचं ओव्हिपॅरस फिशेस. जे फिशेस डायरेक्टली त्यांच्या पिलांना जन्म देतात त्यांना म्हणायचं व्हिव्हिपॅरस फिशेस. आणि जर स्क्वॅल्डॉनमध्ये जर आपण बघितलं तर ते व्हिव्हिपॅरस फिशेस आहेत. स्क्वॅल्डॉन हा जो फिश आहे तो व्हिव्हिपॅरस आहे, कारण हा डायरेक्टली पिलांना जन्म देतो, एग लेइंग करत नाही, त्यामुळं तो अंडी घालत नाही, त्यामुळं डायरेक्टली तो पिलांना जन्म देतो, म्हणून तो व्हिव्हिपॅरस VIVIPAROUS व्हिव्हिपॅरस म्हणजेच हा डायरेक्टली पिलांना जन्म देतो. इट गिव्ज बर्थ टू यंग वन्स डायरेक्टली, म्हणून हा व्हिव्हिपॅरस फिश आहे. ह्या आपण त्याच्या हॅबिट्स बघितल्या. नाऊ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ स्क्वॅल्डॉन. हे एक महत्त्वाचं फीचर आपल्याला बघायचं आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ स्क्वॅल्डॉन. एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जातो किंवा शॉर्ट नोटला विचारलं जातं. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ स्क्वॅल्डॉन. स्क्वॅल्डॉनचं आर्थिक महत्त्व काय आहे, म्हणजे सामान्य माणसाला त्याच्यापासून उत्पादन काय मिळतं किंवा कमर्शियली या फिशचा उपयोग काय आहे, त्याच्यावरून अर्निंग कशी होईल, हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये आपल्याला शिकायला मिळतं. स्क्वॅल्डॉनचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आर्थिक महत्त्व जर बघितलं आपण, स्क्वॅल्डॉन इज यूज्ड ॲज फूड मटेरियल बाय पुअर पीपल इन कोस्टल एरियाज. स्क्वॅल्डॉन हा जो फिश आहे तो किनारपट्टीच्या भागातले जे पुअर पीपल आहेत, म्हणजे किनारपट्टीच्या भागावर जे गरीब लोक राहतात, पुअर पीपल, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं फूड मटेरियल म्हणून आहे. स्क्वॅल्डॉन सर्व्ज ॲज फूड मटेरियल फॉर पुअर पीपल ऑफ कोस्टल एरियाज. दे आर ऑल्सो सॉल्टेड अँड सोल्ड टू अमेरिकन सोल्जर्स.
बघा, हा जो स्क्वॉल्डॉन्स फिश आहे त्याचं सॉल्टिंगसुद्धा केलं जातं. म्हणजे त्याची प्रक्रिया जी आहे, फिश कॅप्चर केल्यानंतर मिठाशी त्याची प्रक्रिया केली जाते. त्याच्यामुळं ते फूड मटेरियल, फिशचं फूड मटेरियल जास्त दिवस टिकतं. याला म्हणायचं आहे सॉल्टिंग. आणि अशा प्रकारे सॉल्टिंग केलेले फिशेस जे आहेत ते आफ्रिकन सेलर्सला, आफ्रिकेतले जे खलाशी आहेत समुद्रात प्रवास करणारे, त्यांना हे फूड मटेरियल म्हणून विकलं जातं. शार्क फिन सूप इज आल्सो यूज्ड बाय चायनीज पीपल. चीनमधले जे लोक आहेत ते याचा फूड मटेरियल म्हणून उपयोग करतात. स्क्वॉल्डॉनचे जे फिन्स आहेत, फिन्स म्हणजे त्याचे जे पर आहेत, या माशाचे पर काढून त्याचं सूप तयार केलं जातं आणि ते फूड मटेरियल म्हणून चायनीज पीपल वापरतात, चीनमधले लोक वापरतात. म्हणजे फूड मटेरियल म्हणून सुद्धा या फिशला अनेक ठिकाणी मागणी आहे, त्याला फूड व्हॅल्यू आहे. पुढचं जर आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये कॅरेक्टर बघितलं त्याचं, द स्किन ऑफ शार्क इज यूज बाय कार्पेंटर्स फॉर स्मूथनिंग अँड पॉलिशिंग. बघा, स्क्वॉल्डॉनची जर स्किन जर आपण हात लावला त्याच्या स्किनला तर ती स्किन आपल्याला रफ लागते. म्हणजेच त्याची जी स्किन आहे ती सॉफ्ट नाही आहे, ती रफ आहे. आणि अशी रफ स्किन ही स्मूथनिंगसाठी किंवा पॉलिशिंगसाठी वापरली जाते. म्हणजे जे कार्पेंटर आहेत, म्हणजे फर्निचरचं काम करणारे लोक आहेत, ते पॉलिश पेपर म्हणून शार्कच्या स्किनचा उपयोग करतात किंवा लाकूड स्मूथ करण्यासाठी, मऊ करण्यासाठी सुद्धा घासण्यासाठी या शार्कच्या स्किनचा उपयोग होतो. ड्राईड स्किन ऑफ स्क्वॉल्डॉन इज कॉल्ड ॲज शाग्रीन. शाग्रीन कशाला म्हणायचं आहे? बघा, स्क्वॉल्डॉनची स्किन रिमूव्ह केली जाते त्याच्या बॉडीवरून आणि त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ती वाळवली जाते, ड्राय केली जाते आणि अशी स्किन पॉलिश पेपर म्हणून वापरली जाते. आणि त्याचबरोबर ड्राईड स्किन ऑफ कॉल्ड ॲज शाग्रीन इज यूज्ड फॉर कव्हरिंग कारकेसेस. बघा, कारचे पार्ट्स किंवा पूर्ण कारची बॉडी झाकण्यासाठी या शाग्रीन कव्हरिंगचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर ज्वेल्स बॉक्सेस, म्हणजे दागिन्यांचे जे बॉक्सेस आहेत ते कव्हर करण्यासाठी सुद्धा शार्कच्या या स्क्वॉल्डॉनच्या बॉडीच्या स्किनचा उपयोग केला जातो. अँड फॉर ऑर्नामेंटल वर्क. आणि त्याचबरोबर या स्क्वॉल्डॉनचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी, शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी, म्हणजेच ऑर्नामेंटल वर्क करण्यासाठी उपयोग केला जातो. द लिव्हर ऑइल ऑफ शार्क इज यूज फॉर क्युरिंग द लेदर. म्हणजे लेदरवर प्रक्रिया करण्यासाठी, ते लेदर जास्त दिवस टिकावं किंवा ते सॉफ्ट व्हावं म्हणून फिशेसचे लिव्हर ऑइल त्याची प्रक्रिया त्या लेदरवर केली जाते. आणि म्हणजेच लेदरच्या प्रक्रियेसाठी या फिशचं जे लिव्हर ऑइल आहे स्क्वॉल्डॉनचं, ते लिव्हर ऑइल, स्क्वॉल्डॉन लिव्हर ऑइल वापरलं जातं. म्हणजे त्याच्या यकृतामध्ये जे तेल सापडतं ते तेल या लेदरच्या क्युरिंगसाठी, फॉर क्युरिंग ऑफ लेदर वापरलं जातं. फॉर मेकिंग टार्पुलिन्स अँड अदर ऑइल्स. टार्पुलिन नावाचं ऑइल आणि इतर जे ऑइल आहेत ते ऑइल तयार करण्यासाठी की ज्याचा उपयोग साबणाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, सोप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, अशा प्रकारचे ऑइल्स, वेगवेगळे ऑइल्स किंवा टार्पुलिन्स तयार करण्यासाठी सुद्धा या स्क्वॉल्डॉनच्या लिव्हर ऑइलचा उपयोग होतो. हे त्याच्या स्किनचा आणि इतर लिव्हर ऑइलचा उपयोग आपण बघितला. इन युरोप, पार्ट्स ऑफ एशिया अँड USA, शार्क लिव्हर ऑइल इज सोल्ड ॲज सबस्टिट्यूट फॉर कॉड लिव्हर ऑइल. बघा, युरोपमध्ये किंवा आशियाच्या काही भागामध्ये हे जे स्क्वॉल्डॉनचं लिव्हर ऑइल आहे ते कॉड लिव्हर ऑइल जे मेडिसिनमध्ये वापरलं जातं, त्या कॉड लिव्हर ऑइलच्या रिप्लेसमेंट म्हणून हे शार्कचं लिव्हर ऑइल वापरलं जातं. म्हणजे स्क्वॉल्डॉनचं लिव्हर ऑइल वापरलं जातं. इट इज ऑल्सो सोल्ड ॲज फर्टिलायझर. बघा, शार्क डेड झाल्यानंतर त्याच्या बॉडीची पावडर तयार केली जाते आणि ही पावडर चांगल्या प्रकारचं उत्तम खत म्हणजेच फर्टिलायझर
फर्टिलायझर खत म्हणून शेतीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे जास्त उत्पन्न मिळू शकतं. इट फॉर्म्स अ गुड लॅबोरेटरी ॲनिमल. आणि प्रयोगशाळांमध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा रिसर्चसाठी म्हणजे त्याच्यावर संशोधन करण्यासाठी सुद्धा हा ॲनिमल जो आहे स्क्वॅल्डॉन किंवा हा जो फिश आहे स्क्वॅल्डॉन तो अतिशय महत्त्वाचा आहे. इट इज आल्सो यूज. इट फॉर्म्स अ गुड लॅबोरेटरी ॲनिमल बट इट इज आल्सो हार्मफुल. बघा हा लॅबोरेटरी ॲनिमल आहे अभ्यासासाठी, परंतु त्याची एक बाजू अशी सुद्धा आहे की इट इज हार्मफुल ॲज इट फीड्स ऑन फिशेस विच आर यूज ॲज अ फूड मटेरियल बाय मॅन. माणूस जे इतर फिशेस खातो त्यांच्यावर हा स्क्वॅल्डॉन जो आहे तो फीडिंग करतो, म्हणून हा थोडासा हार्मफुल ॲनिमल किंवा हार्मफुल फिशसुद्धा आहे. हे आपण स्क्वॅल्डॉनचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितलं. शॉर्ट नोटला हा क्वेश्चन विचारला जातो. शॉर्ट नोटमध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ स्क्वॅल्डॉन हे इथपर्यंत आपण शिकलो. ही स्क्वॅल्डॉनची फिगर आपण बघून घेऊया. फिमेल इंडियन डॉगफिश शार्क. ही फिमेल इंडियन डॉगफिश शार्क म्हणजेच हा फिमेल स्क्वॅल्डॉन आहे. या प्रकारे या स्क्वॅल्डॉनचं स्ट्रक्चर असतं बॉडीचं. बघा दोन्ही बाजूंनी टॅपरिंग होत गेलेलं, निमुळतं होत गेलेलं, टॅपरिंग ॲट बोथ द एंड्स. अशा प्रकारची इलॉंगेटेड बॉडी आपल्याला या स्क्वॅल्डॉनची आढळते. दोन्ही बाजूनी डॉर्सोव्हेंट्रली कॉम्प्रेस झालेली बॉडी स्क्वॅल्डॉनची आपल्याला आढळते. अशा प्रकारचा हा स्क्वॅल्डॉन फिश असतो. काइंडली वॉच धिस डायग्रॅम ऑफ स्क्वॅल्डॉन. बघून घ्या ही डायग्रॅम. हा स्क्वॅल्डॉन आहे, याला डॉगफिश असं म्हटलं जातं. Friends, I think this is enough for today's lecture. I hope you understood all the concepts in this lecture. Be safe, stay at home, use mask, use sanitizers, avoid crowded places. Thank you very much.